ना नेते त्यांना म्हणत असतील, काही जातीवादी मंत्री सुद्धा म्हणत असतील, काही जातीवादी आमदार सुद्धा म्हणत असतील की हे राजकारण करते. पण हे राजकारण नाही. एका मुलीच्या न्यायासाठी अख्खा बीड जिल्हा खवळून उठलाय, सगळी जनता खवळून उठली. याला राजकारणात तोलू नका. कोणताच आमदार, कोणीच सत्ताधाऱ्याचा आमदार असो नसता विरोधीचा असो, हे सगळे आज त्या लेकीला न्याय देण्यासाठी तिच्या हाकेला ओऊ देऊन सगळे उभा राहिलेत. कोणी राजकारण, आम्ही राजकारण करून देणार नाही, अजिबात समज जागेवर झापेणार, त्याला सोडणार नाही. कारण हा विषय एकदम वेगळा आहे. राजकारण करायला खूप व्यासपीठ आहे. तुमचं तिकडे गेल्यावर बघा. 10 आमदार आहेत त्या पक्षाचे, सत्ताधाऱ्यांचे, भाजपच्या नेतृत्वामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे ते आमदार आहेत आणि ते म्हणत आहेत की पोलिसांकडून यंत्रणेतून दिरंगाई होत आहे आणि ती यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या पक्षाची. त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा विषय, पण जे सत्य आहे ते आहेच. का तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्याला बी, काम करणाऱ्या तिथल्या काहींना, तुमचाच पक्षाचा होता. उलट तुम्ही सगळ्यांना राज्यातून सहभागी व्हायला पाहिजे, सगळ्या आमदारांना, मंत्र्यांनी. भाजपच्या सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांचा कार्यकर्ता होता असं मी स्टेटमेंट टीव्हीवर ऐकलंय. कार्यकर्त्यांना लाज वाटण्यापेक्षा, म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते तर सगळे भाजपमधले मोर्चात सहभागी आहेत, पण नेते जे आहेत ना भाजपचे सगळे, यांना लाज वाटली पाहिजे. त्यांचा कार्यकर्ता होता, यांनी तर तुटून पडायला पाहिजे. उलट आमचा एक कार्यकर्ता सज्जन होता, आदर्श होता, त्याचा खून केला ना, यांना खून करणाऱ्याला जेलमध्ये सडवी आणि ज्या खून करणाऱ्याला साथ दिली नेत्यांनी त्याचं राजकीय करिअर बर्बाद करीन म्हणजे करीन, असं मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ठासून सांगायला पाहिजे. तर काहीच करेनात तुम्ही, काहीच करेनात. तुमचाच कार्यकर्ता समजा राजकारण बोलायला ठरलं, आम्ही त्यांच्याबद्दल तर राजकारण घेतच नाही, संतोष भाईबद्दल कधी घेणार पण नाही, कधीच नाही. तो माणूस प्रामाणिक होता, एका जागेवरती इमानदारीनं काम करायचा. त्यांना इमानदारीचं फळ मुख्यमंत्री काय हे देणार आहेत का? आता देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाचं इमानदारीनं काम केलेल्याचं फळ हे देणार आहेत का, आरोपी लपून ठेवून? तुमच्याच पक्षातल्या एक आदर्श आमदाराचा, सरपंचाचा खून केलाय, त्याच्या इमानदारीचं मुख्यमंत्री हे फळ देणार आहेत का आता, आरोपी लपून ठेवून? आरोपीचा नेत्याला रोज भेटतेत, त्याची पाठराखण करतेत, हे काम करणार आहेत का मुख्यमंत्री आता? संतोष भाई, ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते जर मरायला लागले तुमचे आणि तुम्ही नेता सांभाळायला लागलात, त्याला भेटायला लागलात, त्याच्या संघाची भजे खाता, लाज वाटत नाही काहीच? RSSनी सुद्धा याच्यावरती आत्मपरीक्षण करायला पाहिजे. ग्राउंड लेवलवरचा कार्यकर्ता संपत असताना नेते जातीयवादी, तुमचे मुख्यमंत्री, तुमचं सरकार जातीयवादी आमदार मंत्र्यांना पाठबळ देत आहेत. पण आम्ही मात्र संतोष भाईला न्याय दिल्याशिवाय थांबत नाहीत आणि मॅटर दबू देत नाहीत. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, पण तुमची आम्ही मग जिरू. ज्या दिवशी आम्हाला वाटल की सरकार जाणून बुजून न्याय देत नाही, आरोपीला लपवतंय आणि आरोपीच्या नेत्याला सुद्धा पाठीशी घालतंय, त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे बघू. आरोपींचं संरक्षण सरकार करते. आता 2 मिनिटं लागतात ना मग सापडायला. एवढ्या मोठ्याल्यात मला काल कुठंतरी टीव्हीवर ऐकायला मिळालं की पळून गेलं बाहेर देशात. तुम्ही इंटरपोलला अमक्या काही असतात ना तुमच्या त्या एजन्सी, त्यांना कळविलं असेल ना परदेशात पळून जाऊ नये म्हणून. मग यासाठी सह्याद्रीवर बैठक होती काय पळून लावायसाठी? 2-4 दिवसापूर्वी सह्याद्रीवरची बैठक झाली, मग त्याला पळून लावायसाठी होती काय? तुमचं काय चाललं तुम्हाला? अरे लय चिल्लर आहे तर. तुम्ही भाऊ केला सरकारनं, आमका आमकान तमका टमकान, सरकारनं भाऊ केला त्याचा. लय चिल्लर आहे, तुम्हाला चिल्लर सापडा नका. याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ काय होतो? तुम्ही गोरगरीब मराठ्यांना मारायचं ठरवलंय सरकार, पण तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही गोरगरिबाचं पाप डोक्यावर मुख्यमंत्री घेऊ नका. मी त्या दिवशी पण मस्सजोग मधून सांगितलंय, आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अशा अपेक्षा आहेत. आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही, पण तुम्ही आरोपीच सापडत नाहीत, नुसते मीडियात येतात आरोपीला आम्ही सोडणार नाहीत. अरे धरतो का वा सोडायला? आम्ही आरोपीला सोडणार नाहीत. अरे धरल्याशिवाय कसं सोडणार नाही? सखोल चौकशी करतो. काय चौकशी करतो? माणूसच धरला नाही, चौकशी कायची करतो? कायची करतो? बोचायची करतो का?
पाटील, हा मोर्चा कोणाच्या नेतृत्वात आहे? जनता मोर्चा नेतृत्व फत्रत्व काही नाही. काय नेतृत्वात काय असतं राव? काय नसतं. आपण सामान्य लोक आहेत, सामान्यांसाठी न्याय द्यायचा. उगा नेतृत्व फत्रत्व काय काही गरज नाही कशाची. जे बीडच्या जनतेने ठरवलं असेल ते मला माहित नाही, पण काय गरज नाही. नेतृत्व नाही, फत्रत्व नाही. अरे आपण आहेत ना खंबीर. कुणी नेतृत्व असू नये, काय पठ्ठ्या जिवंत आहे ना. तर जनतेतले कोणचे असो, मग परभणीचं प्रकरण असो, राजगुरुनगरचं पुण्याचं असो, कल्याणचा असो, अंबडच्या त्या जयश्री भाग्यश्री घाडगेताईंचा मॅटर असो, कोणचंच दबू देणार नाही. कालच कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना सुद्धा मॅटर सांगितलं अंबडचं आम्ही. त्या मुलीला एक प्रकारे तो खूनच आहे. इतका अंबडच्या त्या घाडगेताईवरती दबाव होता की तिने व्हिडिओ करून आत्महत्या केलेली. म्हणजे ती खूनच आहे. आणि ते प्रचंड मोठं रॅकेट आहे असं अंबडच्या लोकांचं म्हणणं आहे. प्रचंड मोठं रॅकेट आहे. मुख्यमंत्र्याला ते दिसत नाही का? ती लेक नाही का? ती लाडकी बहीण नाही का? ती कोण आहे? ती कोण आहे? ती कोण आहे? तिथल्या स्थानिक आमदाराला कळत नाही का? आपल्या मतदारसंघातल्या लिकीचं एक खून झालाय, हे प्रचंड मोठं रॅकेट आहे. गृहमंत्र्याला चालत नाही का हे? का तुम्ही सरकार आल्यापासून नुसते खूनच व्हायला लागलेत, मुलीच मारायला लागल्यात, मुलीची छेडछाडच वाढली. रात्री अंबडमध्ये एक काल छेडछाड झाली. रात्री काल वाघराळ त्यांची. काय करणार गृहमंत्री? तो आरोपी सांगतो जणून मी कोणालाच भेट नसतो, मी अटक होत नाही. झाला म्हणते 2 दिवस झाला FIR नाही भेट म्हणून तुम्ही कोणाला, मला कोणीच अटक करू शकत नाही. आणि पोरीला घरात येऊन उचलून नी ही भाषा. वा रे गृहमंत्री. आरोपी फिरतो डायरेक्टच सांगतोय. मा बाप चोऱ्या करीत होता, मिले डेंजरी असं येऊन त्या कुटुंबाच्या मुलीच्या आईला धमकीतो. त्या वाघराळच्या मॅटर मधली कालचं. म्हणजे ही कुठली पद्धत आहे? ही कोणती पद्धत? तुम्हाला कसं काय सापडत नाही ते आरोपी? त्या भाग्यश्री घाडगेंचं मॅटर झालं अंबडमधलंच. बाकीचे आरोपी कसं काय सापडत नाही ते? रॅकेट तुम्हाला रॅकेट येते मोठं, त्याच्यात जणू भरपूर काही आणखीन षडयंत्र. त्याच्यात 30-40 लोक आहेत जणू. काय छडा लावला का? का सांगत नाही गृहमंत्री? आयजींना, SP त्यांना काम करायचं. SP काम करतायत. मी रात्री SP बोललो त्या विषयावरती, DYSP नाही बोललो. ते सांगतात आमचं काम डेली चालू, त्याच्यावर पथक सुद्धा नेमलंय आम्ही. काही उचललेत, काही उचलणार सुद्धा आहे. पण गृहमंत्री याच्यावरती का लक्ष देत नाहीत? SP DYSP चांगले आहेत, चांगलं काम करतायत, पण तुम्ही काय करताय? तुम्ही का सांगत नाही छडे लागले पाहिजे? का सांगत नाहीत तुम्ही छडे लागले पाहिजे? राजगुरुनगरमध्ये भयंकर मॅटर झाले. काल धाराशिवमध्ये एक झालंय, पुन्हा सरपंचाचं. उरणमध्ये झालंय, तिकडे कोकणात. काय तुम्ही आल्यापासून नुसते खंडनेच मागायला? निवडणुकीतले खर्च झाला काय? पैसे वसुली सुरू केली काय? आमच्या गरीबाचे सरपंच लोक मारून, मुली मारून, धमके. म्हणजे गुंड चळवळी उठवायचं ठरवलं काय तुम्ही? गुंडाच्या हातानं राज्य चालवायचं आणि पैसा वसूल करायचा. लयच बंडलांना गेलेत वाटतं ह्या बारे निवडणुकीत. वसुली चालली काय? आमच्या लोकांचे जीव घ्यायचे तुम्हाला. हे बघा, हा सण होईन तोवर होईल. बस आता तुमची गुंडगिरी आम्ही सुद्धा मोडून काढू शकतो. ध्यानात ठेवा. मुख्यमंत्री साहेब, आणखीन एकदा हात जोडून सांगतो, मी हात जोडून शब्द कधी वापरत नाही. तुमच्याकडून अशा अपेक्षा आहेत, तुम्ही ऍक्शन मोडवर या. तुम्ही यांना सोडू नका. आम्हाला तुमच्याकडून अशा अपेक्षा आहे. ज्या दिवशी संपादन त्या दिवशी तपास आम्ही करायला सुरू करणार आहे. मुली असुरक्षित आहेत का? 100% हो. रात्रीच ती लाडकी बहीण नाही का वाघराळची घाडगे? ती लाडकी बहीण नाही का? तिला नाही का नाही द्यायचा? असंतोष भाईची मुलगी ती नाही का लाडकी बहीण तुमची? काल त्या सरपंच मेला असता, त्याला पेट्रोल टाकून जाळायला लागली होती धाराशिवच्या, त्या उरण मधल्या, त्या कल्याण मधल्या, राजगुरुनगर मध्ये. काय चाललंय राव हे? तो कोण काय नुसता बलात्कारच करतोय जणू. तो कल्याणचा का कुठला आहे? काय ते पाळीव प्राणी आहेत का काय तुमचे सरकारचे? पाळीव प्राणी. लोकांनी दंडुके हातात घेतल्यावर मग
सोपं करायला नाही लागले. मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला खरं खरं सांगतो, विरोध म्हणून करणार नाही, प्रामाणिक सांगतो. कधीही मी विरोध म्हणून करत नाही. तुम्ही आलात, वाटतंय राज्य तुम्ही नीट करताल, हे लोक नीट करताल, ही आशा अपेक्षा आहे. संतोषभाई देशमुखांना न्याय देताना ही आशा आहे. 100% तुमच्याकडून फुल अपेक्षा आहे. पण ज्या दिवशी जनतेला वाटल त्या दिवशी सगळे लोक रस्त्यावरती तुमच्याच विरोधात येणार आहेत. ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती माझी. तुम्ही ती वेळ येऊ देऊ नका. आणि तुमच्या माकडांना बोलायचं सांगू नका मधी मधी. धन्यवाद.